आता आम्ही मंदिरामध्ये पोचलो। इकडे आता पालखी सोहळा चालू होता। तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं आज रात्रीचा स्वागत आहे। तर मंडळी, आज आमच्या गावचो म्हणजे कुणकवळे गावचो आज वार्षिक दहीकालो जत्रोत्सव वार्षिक जत्रोत्सव। तर आमचा जो दहीकालो आहे कुणकवळे गावचो तो नोव्हेंबर महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी असता त्या दिवशी दहीकालो असता आणि पंचमीचा गाडगे असता। म्हणजे तुळशीच्या लग्नापासून 7व्या ते 8व्या दिवशी म्हणजे तिथीनुसार तो दहीकालो दरवर्षी असता, पण पंचमी असता त्या दिवशी गाडग्याचा असता, दहीकाल्याच्या दुसऱ्या दिवशी असता ता फोडला जाता। तर आज आमचो वार्षिक जत्रोत्सव आहे। तर आम्ही आता मंदिरामध्ये जाणार आहोत। मंदिरामध्ये जे काय आपले गावातील रूढी परंपरा आहेत मंदिरातील ते त्याप्रमाणे इथे वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जाता। तर आता माझ्याबरोबर विकास आणि मुंबईवरून आता जिलिलो बायको इली, आई इली, आई आता सोडून इलाय मी। तर आम्ही आता जातो मंदिरामध्ये। आधी मंदिरामध्ये जे काय जत्रोत्सवाची पालखी सोहळा वगैरे असतो, नाटक वगैरे असतात ते तुमका थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन। जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा। तर चला आता जाऊया मंदिरामध्ये। आता आम्ही मंदिरामध्ये पोचलो। इकडे बरेच लांबपर्यंत एकदम गाड्यांची गर्दी वगैरे झालेली आहे आणि पब्लिक पण भरपूर आहे। इकडे आम्ही इलो आता मंदिरामध्ये। सगळे आपले उमेश काडीगावकर चापेकोलचे नेले दायकाले कोण नाही गौरीश कुणकवळेकर इले त्याच्यात ना कुठून पुण्यातून इले नाही इथेच काढ, नाही तर इकडे काढ आतमध्येच घे। दुकानं वगैरे सगळी चालू झालेली आहेत। दुकानं वगैरे इकडे भरपूर लिहिलेले आहेत। आधी आपण जाऊन देवीचं दर्शन घेऊया आणि मग दुकानं वगैरे बघूया। इकडे बघू शकतो भरपूर सारी गर्दी झालेली आहे। महिला मंडळ वगैरे बरेचसे इलेले आहेत। गणेश पूजा चालू आहे आणि आज साडी वगैरे नेसवली जाता। तर सगळ्यात आधी देवीचं दर्शन घ्या। सगळे गावातली मंडळी असतात। आता पूजा वगैरे चालू आहे। सगळ्यांनी दर्शन घ्या देवीचं। आज दहीकाल्याच्या दिवशी जत्रोत्सवा दिवशी साडी वगैरे नेसवली जातात आणि त्या निमित्ताने सगळ्यांनी दर्शन घ्या। इकडे ओट्या वगैरे करण्याचा जो कार्यक्रम असतो तो आता थोड्या वेळासाठी थांबवलेलं। पूजा वगैरे झाली की मग ओटी वगैरे जी असतात ते परत भरूक चालू होतले। मुंबईवरून खास दहीकाल्यासाठी इल, दहीकाल्यासाठी नाही काय इल्ला
लग्न सराई चालू झाली ना आता. तुळशीची लग्न झाल्यावर आता लग्न सराई चालू झाल्यामुळे जरा लग्न केलेले. हे बघ कोण आहे इकडे? बाळू कदमत. इकडे सगळे हे आपले मित्रमंडळी आणि पाहुणे मंडळी वगैरे असत इकडे सगळे जमले आहेत. ही दुसरी व्यक्ती आहे जी लग्न सर आहे ना. लग्नासाठी गेलेली. कडे मतदान डोंबिवलीक मतदान करूचा टाकून अडे लग्न करू गेले. मतदान उद्या सकाळी गाडी आहे मंगला गाडीत जाता ना. इकडे आमचे भाऊजी आहेत. इकडे विकास आहे. इकडे सफारीवाले आबा बागवे का आबा बागवे यांचे नातू. इकडे आता पालखी सोहळा चालू होता तर सगळ्यांनी व्हिडिओ आवडीने बघा. गंडकी पुन्हा पूर्ण जले समुद्र सहिता गुंडली One
लेती वामनपदी श्रीराम सीतापती ऐसे अवतार सात बघतो द्वापारिका आठवा
चंद्रकांत रावळेकर याला त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या मागे जी काय आधारपणा इकडेपणासाठी करून या कुटुंबाचा रक्षण ह्याच माणसाची नामदेवता कर्मट्या का कुटुंबाच्या मागे जी वागतात म्हणजे कुटुंबाच्या जीवनामध्ये सदैव त्यांच्या पाठी जी काय बाकी होती मला ती मान्य करू. इकडे आता ओट्यांचा कार्यक्रम परत पुन्हा एकदा चालू झालेला. पालखी फिरण आता झालेली आहे पूर्ण आणि ज्यांची ओट्या वगैरे भरूचे राहिलेले ते आता इथे ओट्या भरूक चालू केलेले आहेत. तर बघू शकताच तुम्ही आता गर्दी होत जाते. बरेचशा लोकांचे ओटे भरून झाले आहेत. आता ही लेट इलेली किंवा त्यांचे भरूचे रवले आहेत कारण 11 वाजता 11 11:30 जेव्हा पूजा चालू होता तेव्हा पालखीची जी ओटी वगैरे भरूची असतात ते बंद केले जातात. इकडे आता खरेदीसाठी इलो बारको काय घेता बघूया. इकडे दुकानं वगैरे इकडे भरपूर आहेत बघू शकता तुम्ही. इकडे लाईनी जशी दुकानं आहेत या साईडला पण तिकडे त्या साईडपर्यंत दुकानं आहेत सगळी. काय घेतोय तू हे म्हणजे बोट टाकायच राहू सगळीकडे. हा इकडे आता दशावतार चालू होता कारण जवळजवळ वाजले आता 1 वाजले त्याच्यामुळे आता चालू होता. पहिलो आमच्या इथे गावात राहत होतो अक्षय नाईक. आता गोरे दशावतार कौकीचा त्यांच्यात आता इथे काम करता. आमच्या समोर तेव्हा भरपूर लहान होतो. आता बघलात तर एकदम दशावतारमध्ये घुसलो. इकडे आता नाटक चालू झालेलं. पहिले ते शंकासूर वगैरे दाखवतात चालू झाला. वार्षिक जी नाटकं असतात तिथे प्रत्येक नाटकात शंकासुराचं सोंगे दाखवला जातो.
तुझा काम सिद्धरस्तु इच्छित मनोरथास मला संतु. अरे वा, इकडे गो सांगिली डांगिली म्हणून जर पिसाचे गाव तुम्ही शिवनामातंग तुमच्याही मनाला असलेल्या सदिच्छा पूर्ण होती असा मंगल मैत्र्यांचा असेल. अरे वा 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 गणेश्वरा, तुही स्वकर्तव्य पूर्ण केलं आणि तुही शिवनामातंग तुझ्याही मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होती असा मंगल मैत्र्यांचा असेल. ओम ब्रह्मांड ध्वनी निराला तेने माया प्रगतिले 3 गुण निर्माण तुटले 4 वेद गतिले. ऋग्वेद सांगे कर्म, यजुर्वेद सांगे ज्ञान, अथर्व वेद सांगे उपासना आणि सामवेद सांगे अमूल मधुर संगीत गायन. या सामवेदाची महती जाणण्यासाठी सरस्वती मातेच्या हाती विना देऊ तिला संगीताची जननी केली आणि त्याच विश्वाला नाद हवा म्हणून आमच्या हाती असणाऱ्या डमरूद्वारे आम्ही नाद दिला म्हणून अखिल विश्व नाद ब्रह्म नाद ब्रह्म. या कैलासदेवाची पावलं पडली, पण माझी गिरिजा येईपर्यंत आपण ज्या रामनामाने दंग राहतो तो शिवभक्त पाहत आहे ते कालिक साधन्याचे या उभयतांचा